पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पावरून सध्या वाद निर्माण झाला। या प्रकल्पासाठी प्रशासनाकडून 7 गावांमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले। मात्र स्थानिक शेतकरी प्रकल्पाला तीव्र विरोध करत आहेत। कोणत्याही परिस्थितीत आमची जमीन देणार नाही असा ठाम निर्धार येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। या पार्श्वभूमीवर सरकार आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत चाललाय। या वादात आणखीन खळबळजनक वळण आले ते म्हणजे जेव्हा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर शंका उपस्थित केल्या। शेतकऱ्यांचा दावा आहे की पुरंदरमधील 2 गावांमध्ये सुप्रिया सुळे यांच्या नावावर जवळपास 130 ते 135 एकर जमीन आहे। ही बाब सध्या 7 गावांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे। या आरोपांना उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दात आव्हान दिलंय, जर माझ्या नावावर पुरंदरमध्ये 1 इंच ही जमीन आढळली तर मी तुम्हाला देण्यास तयार आहे, असं म्हणत त्यांनी सर्वांना कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन 7/12 उतारे तपासण्याचे आवाहन केले। तसेच ज्या 7/12 वर माझं नाव असेल त्याला मी प्रत्येक 1 एकर जमीन गिफ्ट देईल असा ठाम खुलासाही त्यांनी केलाय। सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की माझ्यासह माझे पती सदानंद सुळे, शरद पवार, प्रतिभा पवार, रेवती मुटसुळे यांच्याही नावावर पुरंदरमध्ये 1 इंच ही जमीन नाही। तलाट्याच्या ऑफिसमध्ये जाऊन नकाशा काढा, तपासा आणि जर कुठेही आमचं नाव सापडलं तर मला येऊन सांगा। दरम्यान प्रशासनाने सध्या सर्वेक्षण थांबवलं असून शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे। सरकारने सांगितलं की गावकऱ्यांनी आपल्या अपेक्षा पुढील 7 दिवसात सांगाव्यात, त्यानुसार जास्तीत जास्त मोबदला देण्यासाठी सरकार तयार आहे। तरीही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम असून या वादात आता विरोधी पक्ष नेते देखील शेतकऱ्यांना भेट देत आहेत। पुरंदर विमानतळ प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या हिताला धक्का देणारा असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी आपल्या भूमिकेची स्पष्टता दाखवत चर्चेला नवा आयाम दिलाय। आता या प्रकरणाला पुढे काय वळण लागेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं।